नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 15 मार्च आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आवक बघू शकता तुम्ही, एक पिकअपमध्ये येते आणि दोन अर्ध्या लाईनी तयार होईल, म्हणजे 1-1.5 लाईन बनल त्याची आणि 3-4 लाईनी ट्रॅक्टरचे। टोटल आवक जर धरली मित्रांनो तर 250-300 पर्यंत टोटल आवक जाते। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून उद्याच्या येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपण स्टार्टिंगला 8 मिनिटापर्यंत आपण लाल कांद्याचे भाव आणि लाल कांदा शिल्लक किती आहे हे विचारले आणि 8 मिनिटानंतर आपण उन्हाळ कांद्याचे बाजारभाव घेतले आणि बियाणे कोणते सगळं विचारले। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये भाव आणि बियाणे टोटल कळणार आहे। तर व्हिडिओमध्ये आपण 1 नंबर गोल्टी का सगळ्यांचा भाव विचारले। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चला भाव बघूया। तर मित्रांनो, लिलाव चालू झालाय आणि पहिली लाईन लाल कांद्याची, दुसरी लाईन उन्हाळ कांद्याची। तर पहिले लाल कांद्याचा भाव बघू शकता तुम्ही। काय भाव गेलो? 1470 रुपये जायले। क्वालिटी बघू शकता, 1470, 1470 रुपीज। कुठला आहे कांदा? 1 रुपया। बर, 1 रुपयाचा कांदा आहे, बघू शकता तुम्ही, 1470 रुपीज। शिल्लक किती असेल अजून? 4-5 ट्रॅक्टर आहे। उन्हाळ आहे का? काय चालू होणार? पुढच्या महिन्यात ना? बरं, ठीक। पुढे बघू, बघ शकता तुम्ही, क्वालिटी मीडियम गोल्ड आहे। काय भाव गेलं? 1460 रुपये, 1460 रुपीज। कुठला आहे कांदा? सावरगाव। बरं, आणि बियाणं कोणतं धुवायचं? घरगुती बियाणं आहे। शिल्लक किती असेल अजून लाल कांदा? आवरला का? बरं, उन्हाळा आहे का? काय चालू होणार आहे? 8 दिवस आहे का? बरं, पुढे बघू, 1511 रुपये जायले, बघू शकतो तुम्ही, 1511 रुपये, 1511 रुपीज। कुठला आहे कांदा? 1 रुपये। बरं, आणि बियाणं कोणतं धुवायचं? घरगुती बियाणं आहे ना? 1 रुपयाचा कांदा आहे, 1511 रुपये झाले। लाल कांदा शिल्लक किती अजून? जवळ संपलाच का? तरी अवेलेबल किती असेल? आमच्या गावातून फक्त 20 क्विंटल जास्तीत जास्त गावातून, पूर्ण गावातून ना? हो। बरं, उन्हाळा आहे का? उन्हाळा आहे, काय चालू होईल? उन्हाळा आता जवळ चालू झालं ना चालू? बरं, ठीक आहे। पुढे बघू, काय भाव गेलो? 1375। बरं, 1375 जायले। क्वालिटी बघू शकतो कांद्याची, 1375 रुपीज। कुठला आहे कांदा? सिंदवड। बरं, शिल्लक किती असेल अजून? शेवट आहे का? बरं, बघू शकतो तुम्ही, क्वालिटी बघू शकतो कांद्याची। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती। उन्हाळा आहे का? काय चालू होणार आहे? महिना आहे ना? बरं, ठीक आहे। पुढे बघू, काय भाव गेलं? 1456 रुपये, 1456 रुपीज। कुठला आहे कांदा? हा, तांगडीचा कांदा आहे। बरं, आणि बियाणं कोणतं होतं? घरगुती। शिल्लक किती असेल लाल कांदा अजून? संपले का? उन्हाळा आहे का? कधी चालू होईल उन्हाळा? 10-1 दिवस का? बरं, पुढे बघू, बघ शकतो क्वालिटी। काय भाव गेलो? 1515। उन्हाळे ना? 1515, 1515 रुपीज। कुठला आहे कांदा? 1 रुपयाचा कांदा आहे। आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे ना? बरं, 1 रुपयाचा कांदा आहे, 1515 रुपये। पुढे बघू, काय भाव गेली गोल्टी? 850 रुपये गोल्टी, 850 रुपीज। कुठले? शिंदे। शिल्लक किती असेल अजून? शिल्लक किती असेल अजून? संपला ना? बरं, उन्हाळा आहे का हो? उन्हाळा कांदा आहे का? आहे ना? तेच चालू होईल। बरं, ठीक। पुढे बघू, बघू शकतो मी, 951 रुपये जायले, 951 रुपीज। 951 रुपये, बघू शकतो मी। कांदा कुठला आहे? पिंपळगावचा आहे। बरं, पुढे बघू, बघ शकतो क्वालिटी। काय भाव गेला? 1480
1480 रुपये 1480 रुपये 1480 रुपये. कुठला आहे कांदा? कानमंडळ. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? चायनाचं बियाणं आहे ना. शिल्लक किती असेल अजून हे कांदा? शेवट होता का? उन्हाळा आहे का? नाही ना. बरं बरं. पुढं बघू काय भाव गेला? 1400 रुपये 1400 रुपये जायले 1400 रुपीज 1400 रुपये. क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याची. 1400 रुपये. कुठला आहे कांदा दादा? बयाळे. बयाळे ना. आणि शिल्लक किती असेल अजून? 5 ट्रॅक्टर. उन्हाळा आहे का? कधी चालू होईल? 15 दिवस लागतील ना. बरं ठीक. पुढं बघू. हा सिद्दीक. काय भाव गेला? 100% दादा 1350. 1350 रुपये 1350 रुपीज. कुठला आहे कांदा? वडाळीचा कांदा आहे. बरं शिल्लक किती असेल अजून? शेवट आहे का? बरं. उन्हाळा आहे का? हो आहे. काय चालू होणार उन्हाळा? उद्यापासून लगेच. बरं. पुढं बघू. गोल्टी काय भाव गेली? 500 रुपये गोल्टी. 500 रुपीज. फिक्सच जाईल का? बर. काय भाव गेलं? किती गेलं? 1456 रुपये जायले 1456 रुपीज. कुठला आहे कांदा? वडनेर बायरावचा कांदा आहे. शिल्लक किती असेल अजून? 2-3 गाड्या आहे का? बरं 2-3 गाड्या बाकी आहे. उन्हाळ कांदा आहे का? बरं लेट तरी महिना ना. बरं. पुढं बघू. काय भाव गेलं? 1450 रुपये 1450. कुठला आहे कांदा? वडनेर बायराव. बरं वडनेर बायराव. आणि शिल्लक किती असेल अजून झाला कांदा? आवरला का? बर. पुढे बघू. उन्हाळ कांदा आहे का? काय भाव गेलं? 1425 रुपये 1425 रुपीज. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. कुठला आहे कांदा? सावरगाव. आणि शिल्लक किती असेल अजून? शेवटची गाडी ना. बर. उन्हाळा आहे का? काय चालू होईल? टाईम आहे 15 दिवस आहे का? बर. पुढे बघू. नमस्कार. काय भाव गेलं? 999 रुपये 999 रुपीज. 1000 रुपये. कुठला आहे कांदा? खडक माळेगाव. बर. शिल्लक किती असेल अजून? संपलं का? शेवटचं होतं का? उन्हाळा आहे का? काय चालू होणार आहे? अजून 15 15 दिवस. बर. पुढे बघू. काय भाव गेलं? 1500 रुपये. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. 1500 रुपये 1500 रुपीज. कुठले? शेलूपुरी. शिल्लक किती असेल अजून? 2 ट्रॅक्टर आहे. उन्हाळा आहे का? काय चालू होणार उन्हाळा? महिना आहे का? बरं. पुढे बघू. काय भाव गेली हे कांदे? 1371 जायले कांदे. बघू शकतो 1371 रुपीज. शिल्लक किती असेल अजून? हा संपले का? कोणतं गाव? सिंदा ना. बरं. उन्हाळा आहे का? काय चालू होणार? 8-15 दिवस ना. बरं. पुढं बघ. गोल्टी काय भाव गेली काका? 890 रुपये 890 रुपीज. कुठले? शेलूपुरी. शिल्लक किती असेल अजून? संपलं ना. बरं. पुढं बघू. उन्हाळ्याच्या लाईनला आलो आपण. बघू पहिला नग बघू काय भाव गेला. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला उन्हाळ? 1530 रुपये 1530 रुपीज. कुठला आहे कांदा? दोनगावनवाडी. बियाणं कोणतं होतं व्हायचं? येल्लोरचं बियाणं आहे ना. बरं. दोनगावनवाडीचं कांदा आहे. पुढं बघू. बघू शकतो गोल्टी. उन्हाळ कांद्याची गोल्टी. काय भाव गेली? 851 रुपये. बघू शकतो 851 851 रुपीज. कुठले? नारायणगाव. बर. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1530 रुपये 1530 रुपीज. कुठला आहे कांदा? बहादुरी. बर. बहादुरीचा कांदा आहे. क्वालिटी बघू शकतो कांद्याची.
50-55 साईज आहे. आणि बियाणं कोणतं होतं याचं? येलोरा बियाणं आहे ना. बरं, पुढं बघू. काय भाव गेला? 1581 रुपये. 1581 रुपीज. कुठला आहे कांदा? मांगेतुंगीचा कांदा आहे. 1581 रुपये झाले. 1581 रुपीज. बियाणं कोणतं होतं त्याचं? गजाननचं बियाणं आहे. बरं, पुढं बघू. काय भाव गेला? 1475. 1475 रुपीज. कुठला आहे कांदा? शेवरे. बरं, बियाणं कोणतं होतं याचं? प्रसाद. 1475 झाली. प्रसादचं बियाणं आहे. बघ शकतो क्वालिटी. पुढं बघू. काय भाव गेलं? 1425. 1425 रुपये झाले. बघ शकतो. 1425. 1425 रुपीज. कुठला आहे कांदा? वडाळे. कडाळे. बर, पिंपळनेर. बर, कडाळी. बर, आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे ना. ओके, पुढं बघू. काय भाव गेलं? 1514 रुपये. 1514 रुपीज. कुठला आहे कांदा? उन्हाळ कांदा. शेवरे. शेवऱ्याचा कांदा आहे. बर, आणि बियाणं कोणतं आहे याचं? बियाणं पंचगंगाचं बियाणं आहे ना. बरं, पंचगंगाचं बियाणं आहे. पुढं बघू. क्या भाव गा रे? 1451. 1451 झाले. 1451 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळगावचा आहे का? बरं, पुढं बघू. काय भाव गेलं? 1570 रुपये. 1570 रुपीज. ओके, 1570. कांद्याची क्वालिटी बघू शकतो. 55-60 साईज आहे डायरेक्ट. कुठला आहे कांदा? तताने. अच्छा, तताण्याचा कांदा आहे. बरं, आणि बियाणं कोणतं होतं व्हायचं? प्रसादचं बियाणं आहे का? तताण्याचा कांदा आहे. प्रसादचं बियाणं आहे. ओके, पुढं बघू.